शिक्षक भरती पोर्टल रद्द करावं, 15 मार्च 2024चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी आज शाळा बंदचा निर्णय घेतला होता। या आंदोलनात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर जिल्हा संस्था चालक संघ, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आदी संघटना सहभागी झाल्या होत्या। आंदोलनामुळे आज जिल्ह्यातील 1200हून अधिक शाळा बंद राहिल्या। या शाळांमधील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। शिक्षक आमदार जयंत असगावकर यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन हजारो शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते। यावेळी राज्य सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेत झालं। यावेळी बोलताना आमदार जयंत असगावकर यांनी आंदोलनाची दखल शासनानं घेतली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला। मराठी शाळा वाचवण्यासाठी ज्या मागण्या आहेत, मग ते पवित्र पोर्टलचा असेल, शिक्षकेतरांच्या भरतीबाबत असेल, त्या ठिकाणी 15 मार्चचा शासनाचा जो संच मान्यतेचा निकष असेल, जुनी पेन्शन योजना असेल, टप्प्यावरच्या शाळा 100% झाल्या पाहिजेत, या सगळ्या बाबीसाठी खऱ्या अर्थानं आम्ही हा लढा देतोय। वाड्या वस्त्यावरच्या मुलांच्या शिक्षणाची सोय खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शासनानं केली पाहिजे, यासाठी हा आमचा लढा आहे। त्यामुळे बऱ्यापैकी जर आज पवित्र पोर्टलची अवस्था बघितली तर या अवस्थेतून त्या ठिकाणी आम्हाला शिक्षक उपलब्ध होत नाहीत, हे त्या ठिकाणी दुर्दैव आहे। त्यामुळे ह्या सगळ्या बाबी शासनाच्या निदर्शनास आणून द्यायच्या आहेत आणि शासनाने जर याच्याकडे लक्ष नाही दिलं तर भविष्यामध्ये याच्यापेक्षा सुद्धा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्रावर उभा केला जाईल, हेच या निमित्तानं सांगू इच्छितो। महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी या आंदोलनाची दखल शासनानं घेतली नाही तर भविष्यात बेमुदत शाळा बंद करू असा इशारा दिला। कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांनी 15 मार्च 2024 संच मान्यता या धोरणामुळे जिल्ह्यातील 11 शाळांवर याचा परिणाम होणार असून 196 शिक्षक अतिरिक्त होणार असल्याचं सांगितलं। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी शिक्षण क्षेत्रावर अन्यायकारक निर्णय लादण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप केला। यावेळी बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी राज्य सरकारवर टीका केली। या प्रसंगी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आलं। या आंदोलनात मुख्याध्यापक संघाचे सचिव RY पाटील, चेअरमन राहुल पवार, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर DS घुगरे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष विजय पवार, शिक्षक नेते दादासाहेब लाड, महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा संघटनेचे खंडेराव जगदाळे, BG बोराडे, बाबा पाटील, RY पाटील, अभयकुमार साळुंखे, बाबा पाटील, कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक समितीचे सुधाकर सावंत यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते।